शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या खुशखबर मुख्यमंत्र्यांच्या वतीने देण्यात आल्या। यामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये घेतलेल्या निर्णयामुळे त्या ठिकाणी आता कर्जमाफी अंतर्गत तरतूद केलेल्या 34,000 कोटींच्या रकमेमध्ये वाढ होऊन ही जवळपास 40,000 कोटींची या ठिकाणी कर्जमाफीची प्रक्रिया पार पडणार आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार ही कर्जमाफीची प्रक्रिया सर्वात मोठी प्रक्रिया असणार आहे, कारण यामध्ये अटी आणि निकषांचा शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा भडीमार नाही। जे शेतकरी पात्र असणार आहेत त्यांना थेट डीबीटीच्या माध्यमातून याचा लाभ जमा केला जाणार आहे। मग ही कर्जमाफीची प्रक्रिया जी की 30 जूनच्या आधी होईल, ही प्रक्रिया आता लांबणीवर का पडली आणि आता ही रक्कम कधीपर्यंत जमा होणार आहे याबाबत आपल्या कृषी मंत्र्यांच्या वतीने स्पष्टपणे माहिती सांगण्यात आलेली आहे, जेणेकरून राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। आणि लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, ही आता काही दिवस वाढल्यामुळे तुम्हाला देखील संधी आहे की तुमच्याकडे अजूनही डॉक्युमेंट जर पूर्ण नसतील तर डॉक्युमेंट काढून घ्या। तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन देखील खात्री करू शकता की तुमचे आधार कार्ड त्या ठिकाणी तुमच्या कर्ज खात्याला लिंक केलेले आहे का, तुमचे फार्मर आयडी आहे का, जेणेकरून जेव्हा कर्जमाफीची यादी येणार आहे, यादी आल्यानंतर तुम्हाला आधार प्रमाणीकरण तुमचे करून घ्यावे लागेल आणि आधार प्रमाणीकरण करून घेतल्यानंतरच तुम्हाला कर्जमाफीची जी काही रक्कम असणार आहे ती तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या खात्यामध्ये किंवा डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या कर्ज खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा केली जाणार आहे। त्यासोबतच प्रोत्साहनपर अनुदानामध्ये देखील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण चालू वर्ष नवजून असणं देखील त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलं होतं, परंतु ती अट देखील आता सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितले की काढून टाकण्यात आली आहे। 2019 साली ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला होता त्या महात्मा ज्योतिराव फुले या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मुख्य शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे। म्हणजेच की त्यांना आधी 50,000 रुपये केवळ मिळणार होते, परंतु त्यांना आता 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे। मग ही संपूर्ण प्रक्रिया होत असताना त्या ठिकाणी कर्जमाफीची या तारखेच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे असे आपल्या कृषी मंत्र्यांच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। ही तारीख कोणती आहे, कधीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून कर्जमाफी असेल किंवा इतरही सर्व सरकारी योजनांबाबतचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो करत आहोत। तर लक्षात घ्या, सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 34,000 कोटींची कर्जमाफी आपली जाहीर करण्यात आली होती। 56 लाख शेतकरी आणि 34,000 कोटींची कर्जमाफी होणार हे देखील त्या ठिकाणी स्पष्टपणे झाले होते, परंतु आपण पाहिलं की अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केली किंवा आमदार रोहित पवार असतील किंवा रविकांत तुपकर असतील, शेतकरी नेते असतील, यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते की जी कर्जमाफी आहे या कर्जमाफीमध्ये ज्या जाचक 2 महत्त्वाच्या अटी आहेत त्या 2 महत्त्वाच्या अटी काढून टाका। यामधील महत्त्वाची पहिली अट म्हणजे 2019 मध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती। ती अट जाचक होती, त्यामुळे ती अट काढून त्या ठिकाणी देखील ज्यांनी 2019 चा लाभ घेतला आहे त्या शेतकऱ्यांना देखील 2 लाखांपर्यंतची माफी द्या अशी मागणी करण्यात आली होती, ज्या मागणीला मान्यता देखील देण्यात आली। आणि त्यासोबत दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान। यामध्ये मागील 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांमध्ये तुम्ही नवजुनं करणं आवश्यक होतं आणि त्यासोबत चालू वर्षी देखील तुम्हाला तुमचे कर्ज नवे जुने करावे लागणार होते, तरच तुम्हाला हे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात मिळणार होते। परंतु आता यामध्ये सरकारने काय केलं की चालू वर्षाची जी अट आहे ती अट काढून टाकण्यात आली आहे, म्हणजे मागील 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांमध्ये तुम्ही तुमचे कर्ज नवे जुने केले असेल तर तुम्ही या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत असणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी 50,000 रुपयांसाठी थेट पात्र ठरणार आहात। आणि यामुळे आता कर्जमाफीच्या रकमेमधून वाढ होऊन त्या ठिकाणी जवळपास 40,000 कोटींची कर्जमाफी होणार असे आपल्या कृषी मंत्र्यांच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। कृषी मंत्री नक्की काय बोलले आहेत हे देखील आपण व्हिडिओमध्ये शेवटी पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे। पुढचा मुद्दा, आता यावर उशीर का होत आहे किंवा कधीपासून ही प्रक्रिया सुरू होईल, तर याबाबत बोलताना देखील त्यांनी सांगितलं की आता सर्व काही प्रक्रिया पूर्ण झाली आहे, म्हणजे अधिवेशनामध्ये निधीची तरतूद झाली आहे, मान्यता मिळाली आहे, फक्त आता राज्यपालाची सही आणि राज्यपालांची सही झाल्यानंतर आयटी विभागाचा जो डेटा आहे तो आयटी विभाग म्हणजे जे शेतकरी टॅक्स भरतात त्या टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांचा डेटा सरकारकडे मिळाला की त्या ठिकाणी टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना वगळून इतर जे शेतकरी आहेत त्यांची यादी डायरेक्ट त्या ठिकाणी अपलोड केली जाईल आणि यादी अपलोड केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं नाव असेल त्या शेतकऱ्यांनी
त्याचे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आणि आधार प्रमाणीकरण करून घेतल्यानंतर कर्जमाफीचा डायरेक्ट लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि अशा पद्धतीने ही कर्जमाफीची प्रक्रिया पार पडणार आहे। पुढचा मुद्दा म्हणजे 31 जुलैपर्यंत शेतकरी कर्जमाफी होणार आहे। आता आपल्या कृषी मंत्र्यांनी सांगितले, जी तुम्ही महत्त्वाचा म्हणता की तारीख काय, तर 31 जुलै रोजी शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडणार आहे। म्हणजेच की येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन 31 जुलैच्या आधी राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ, ऑगस्ट महिना आम्ही उजाडू देणार नाही, असे आपल्या कृषी मंत्र्यांच्या वतीने देखील स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये घडामोडी घडून शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया देखील अंमलबजावणी सुरू होणार आहे। तुम्ही कर्जमाफीच्या कोणत्या प्रक्रियेमध्ये येता नक्की कमेंट करून सांगा। तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारून व्हिडिओ शेअर करून पेज फॉलो, चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।